तुमचं काय पोस्ट तुम्ही तुमच्या हातात नाही का दीक्षितांच्या हातात? दीक्षित आज पाहिजेच होते ते आज माझी परमिशन घेतली ते आज थांबतो म्हणून त्यांचा काहीतरी ऑडिटचं हे चालू आहे म्हणजे आज ती 100% तरी दांडी मार. आता दुसरी गोष्ट दीक्षितला एक फोन लावा तुम्ही साहेब. आता रब्बी हंगामाचा कांदा केला 28 तारखेला पाऊस पडला होता की 29 तारखेला सकाळी अजूनही यांच्या विभागापर्यंत माणूस आला नाही आणि पॉलिसी डायरेक्ट ऑनलाईनला फायनान्स चेक केलं ऑनलाईनला रिजेक्ट मार्क पॉलिसी आहे. फक्त मिळून पैसे दिले नाही एका ठिकाणी सगळं मिळून झाले तू नव्हतं ते मिटिंगला पैसे दिले असं तुला काय करा आज उद्या तुम्हाला 2 दिवसात सोमवार सुट्टी आहे ना मंगळवारपर्यंत तुम्हाला सगळी निवेदन जेवढी आलेली आहेत तेवढे कृषी अधिकारी तुम्हाला देतील. त्याची सगळे 8 दिवसाच्या आत तुम्ही निवारण केलं पाहिजे त्या तक्रारीचं. ज्यांच्या अडचणी आहेत त्या अडचणीचं एकतर लेखी उत्तर द्या किंवा मग त्याच्या 8 दिवसानंतर मग मला बैठक लावावं लागेल तुमच्याशी आणि शेतकऱ्यांशी सगळे. आता आज तुम्ही आला नाही तुम्हाला काय ऑडिट होता म्हणून तुम्ही आज परवानगी घेतली आज परवानगी दिली पण 8 दिवसांना या जर तक्रारीचं निवारण झालं नाही. मी बऱ्याचशा तक्रारी त्याच्यामध्ये 7-8 तक्रारी कॉमन आहेत सगळ्यांच्या ती व्हॉट्सअप करतोय आणि शेतकऱ्याची निवेदन पण तुम्हाला देतोय. साधारणतः सगळे शेतकरी ज्यांचं इंटिमेशन दिलेले आहेत बरं का हंगाम 2024 साठीचे इंटिमेशनच्या तक्रारी शेतकऱ्यांना सरासरी 75 ते 80% नुकसान ग्राह्य करून इंटिमेशनचे सर्व शेतकऱ्यांना मंजूर करून द्यायला पाहिजे. ही कॉमन तक्रार आहे तुमच्याकडे आणि बाकीच्या काही छोट्या मोठ्या ज्या आहेत त्या सुद्धा तुम्हाला मी देतोय. त्याचे मी सगळ्यांचं तक्रारीचं निवारण करा तुम्ही. त्याचं निवारण नाही झालं तर 8 दिवसात आम्ही मिटिंग लावूया मग शेतकऱ्यांच्या बरोबर. ठीक आहे चला.